त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। मायबाहो, गीताशास्त्र कसं आहे याचा आपण विचार करायला पाहिजे। ते कोणासाठी सांगितलं, सांगणारा कोण होता, ऐकणारा कोण होता, हे आपण जाणून घ्यायला पाहिजे। गीताशास्त्र हे श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगितलं। श्रीकृष्ण महाराज गृहस्थाश्रमी होते, अर्जुन गृहस्थाश्रमी होतो। एवढी गीता आहे तर गीतेमध्ये कुठंही संन्यासाचे प्रतिपादन केलेलं नाही। हां, परंतु गृहस्थाश्रमाचं प्रतिपादन केलेलं आहे। अर्जुनाने विचारलं, देवा संन्यास कर्मयोगसे निश्रेयस करो, संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च संशयसी यत श्रेयतयोरकम तन्मे ब्रूहि सुनिश्चित। तुम्ही संन्यास सांगता, कर्मयोग सांगता, मग कर्मयोग श्रेष्ठ का संन्यास श्रेष्ठ? त्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, अर्जुना तो काय संन्यास कर्मयोगसे निश्रेयस करो, दोही सारखीच येतं, परंतु तयस्तु कर्मसन्यासात कर्मयोग विशेषते। कर्मयोग विशेष सांगितले आहे श्रीकृष्ण महाराजांना। तर भाऊ, संन्यास आणि कर्मयोग अशा दोन बाजू आहेत। तर संन्यास हा बाह्य कपडे घालणे आणि मी संन्यासी आहे असं दाखविणे, हा बाह्य संन्यास आहे। परंतु मधातून आपल्याला उपरती होणे आणि आपल्याला सगळ्या गोष्टीचा त्याग होणे, आपल्या मनातून सर्व गोष्टीचा त्याग होणे, त्याला खरा संन्यास म्हणतो। तर बाहेरचा संन्यास हा खरा संन्यास नाही, पण जो मधून संन्यास होतो, आपल्या अंतर्मनातून जो संन्यास झाला, अंतर्मनातून जी उपरती आली, तर त्या माणसाला तो माणूस खरा संन्यासी ठरू शकतो। आणि तोच तर मग श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं, इतर लोकांनी देखील सांगितलं, ते देवाची या द्वारी उभा क्षण भरी। तर ते क्षण कोणचा? तर तो मधातून उपरती आलेला क्षण, मधातून ईश्वर माझा आहे, ईश्वर माझा आहे, ईश्वर माझा आहे आणि ईश्वराचा मी आहे असं झाल्या, असं वाटणारा क्षण, त्या क्षणी चारी मुक्ती साधल्या जातात। देवाची या द्वारी उभा क्षण भरी आणि त्याने मुक्तीचारी साधलेल्या कोणचा? तो क्षण आला पाहिजे। मग तो बी आमच्या स्वामीने मी सांगितलं की जो काय अनुसरल्याच्या 2 घटक्या पुरी, हो 2 घटक्या बरोबर आहे, पण त्या घटक्या कशा पाहिजे? त्या घटका आपल्या मनातून आपल्याला, जसं आपण ओकलो, मिष्टान्न खाल्लं, ओकलो आणि ते पुन्हा खातो का आपण? नाही। त्या वमनाकडं आपण, वमनाचा आपल्याला त्रास म्हणजे किळस येते त्याची, त्याप्रमाणे संसाराची किळस आली पाहिजे, किळस। वमन ज्याप्रमाणे पुन्हा घेत नाही माणूस, त्याप्रमाणे आपण एकदा संसार सोडला की आपण त्या संसारात पुन्हा तोंड खुपसेलं पाहिजे। तर त्याला म्हणतात खरा संन्यास। आणि परमेश्वर माझा आहे, मी परमेश्वराचा आहे, देव माझा, मी देवाचा, असं तुम्ही माझे कोणी नाव। तो कुष्ठवासनी आहे, कुष्ठवासनी त्रस्तो घरून आणि जातो एका देवतेकडे जातो आणि देवतेच्या मंदिरात उंबरा उशिशे करून झोपतो। घरचे येतात आणि तो, घरचे म्हणतात चला बाबा घरी, ते म्हणतात नाही, तुम्ही माझे नाव आणि मी तुमचे नाही, मी तुमचा नाही आणि तुम्ही माझे नाव। हा क्षण, ह्या क्षणाला म्हणतात संन्यास। तर असा क्षण
जीवनात येणं म्हणजे तो खरा संन्यास होऊ शकतो. नुसते कपडे घालून मिरवणं हा संन्यास नाही. अहो, लंगोटे घालणारे लोक अनेक असतात, पण त्या लंगोटे घालणारे सर्वच संन्यासी नसतात. त्याच्यात एखादा लंगोटे घालणाऱ्यामध्ये संन्यासी असू शकतो, पण सगळेच लंगोटे घालणारे संन्यासी नसतात. सगळेच भगवे कपडे घालणारे भगवे कपडे बरेच घालतात, आणि भगवे कपडे घालणाऱ्यामध्ये सगळेच भगवे कपडे घालणारे संन्यासी नसतात, परंतु भगवे कपडे घालणाऱ्यामध्ये संन्यासी असतो. हां, म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, अर्जुना, तर तू नेस नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी न कांक्षित. तर कोण संन्यासी खरा कोण आहे? जो कोणाची अपेक्षा करीत नाही, कोणतीही अपेक्षा करीत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, आणि निर्द्वंद्व आहे तो. सुख मानित नाही, दुःख मानित नाही. अहो, सुख बी खोटं आहे आणि दुःख बी खोटं आहे, परंतु आपण त्याला मानतोच म्हणून ते खरं तुम्हाला वाटतंय. बाकी सुख बी खरं नाही आणि दुःख बी खरं नाही. निर्द्वंद्वही महाभाव. आणि तो असा जर निर्द्वंद्व झालेला माणूस असेल तर सुखानं ह्या बंधनातून कर्मबंधनातून पार होतो. सुखम बंधनात प्रवृत्ती. आणि नेस नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी न कांक्षिती निर्द्वंद्वही महाभाव सुखम बंधनात प्रवृत्ती. सांख्ययोग पृथक्बाला प्रवदंती न पंडिता. हे सांख्ययोग आणि कर्मयोग, ज्ञान संन्यास आणि कर्मयोग हे एक कोण समजित आहे? जे येडे माणसं आहेत, जे अज्ञानी आहेत, ते संन्यास समजितात वेगळा, कर्मयोग वेगळा समजतात. परंतु जे विद्वान आहेत ते संन्यास वेगळा समजत नाहीत, आणि कर्मयोग सांख्ययोग पृथक बाला प्रवदंती न पंडिता एकम प्यासित संयोगो भैरविंदते फलम. दोन्ही बी याच्यामध्ये राहिलोत आपण. अहो, संन्यासी राहून जर तुम्ही कपडे घालून संन्यासाचे चिंतन केलं आणि मग परमेश्वर प्राप्ती होणार नाही का? बिलकुल होईल. आणि जर तुम्ही ग्रस्ताश्रमी राहून जर परमेश्वराचं चिंतन केलं, अहो, जर तुम्ही शेतकरी असताना 60 वर्षे तुम्ही संसारात राहिले, 60व्या वर्षी शेतात घर बांधणे, शेतात झोपडी बांधणे आणि शेतातच राहणे, रात्रभर बी दिवसभर बी, आणि परमेश्वर चिंतन करणे, मग तुम्हाला संन्यास घ्यायची गरज आहे का? नाही. संन्यास घ्यायची गरज नाही, कपडे घेण्याची गरज नाही. पण असा जर संन्यास घेतला, तुम्ही याला खरा संन्यास म्हणता, तर असा संन्यास जर तुम्ही घेतला तर तुम्ही सुखानं बंधनातून पार पडू शकता. तुम्हाला परमेश्वर प्राप्ती इथं बी होऊ शकते. सांख्य म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुन, सांख्ययोग पृथक बाला प्रवदंती न पंडिता एकम प्यासी समेगो भैरविंदते फलम. दोन्हीचं बी फळ एकच आहे. तुम्ही संन्यासामध्ये राहून जरी चिंतन केलं तरी परमेश्वर प्राप्ती होऊ शकते कपडे घालून, आणि तुम्ही ग्रस्ताश्रमात राहून जर तुम्ही 60 वर्षाचे झालात तर तुम्ही संन्यास कर्मयोग सोडून, तर तुमचा संसार सोडून शेतात जर तुम्ही एखादी झोपडी बांधली आणि तिथंच राहू लागले आणि तिथंच परमेश्वराचं चिंतन करू लागले तरीही तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. म्हणून सांख्ययोग प्रथमाला प्रवदंतीने पंडिता एकम प्यासी संयोग भैरविंदते फलम. आणि यत सांख्य प्राप्यते स्थानम तदो गैरपी गमते एकम सांख्यम च योगमच्या एपशिती सपशी. जे सांख्ययोगानं म्हणजे कर्मयोग आचरून जे फळ मिळते, कर्मयोगात राहून जे फळ मिळते तेच संन्यासात राहून देखील तुम्हाला फळ मिळू शकते. पण तुमची तयारी तशी झाली पाहिजे, तुम्ही तसं केलं पाहिजे, आणि एकम त्याचं दोन्हीचं बी फळ एकच मिळू शकतं. आणि जो श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना, संन्यास अपेक्षा कर्मयोग कसा श्रेष्ठ आहे? ते म्हणले, संन्यासस्तु महाबाहो दुःख माप्तुम योगता. तो कर्मयोग आचरल्याशिवाय, तुम्ही गृहस्थाश्रमात राहिल्याशिवाय तिथले अनुभव घेतल्याशिवाय तुम्ही जर बालपणीच संन्यास घेतला, संन्यासस्तु महाबाहो दुःख माप्तुम योगता, ते त्या दुःखाचंच मूळ आहे. मग तसा संन्यास घेणं दुःखाचं मूळ आहे. संन्यासस्तु महाबाहो दुःख माप्तुम योगता योग युक्तो मुली ब्रह्म. ज्यानं योग आचरला,
कर्मयोग आचरला म्हणजे ग्रस्थाश्रमात राहून ग्रस्थाश्रमाचे अनुभव घेतले आणि तिथं राहून मग नंतर त्यानं जर संन्यास घेतला तर तो संन्यास शेवटीला जाऊ शकतो, परंतु हा जो संन्यास आहे हा शेवटीला जाऊ शकत नाही. हा कुठंतरी मधातच पतित होण्याची भीती फार मोठी आहे. त्यामुळं ग्रस्थाश्रमात संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले. अर्जुन म्हणला, देवा संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगमच संशयसी यत श्रेयत एवरकम तन्मे ब्रूहीसि. ते म्हणले, अर्जुना संन्यास कर्मयोगसे निश्रेयस करो, दोही सारखेच आहेत, पण एकम पैसे समयोग संन्यास असतो आहे. संन्यास कर्मयोगसे निश्रेयस करो गो, पण तोच तो कर्म संन्यासात कर्मयोग विशेष येते. कर्मयोग विशेष आहे, कारण कर्मयोगात राहून ग्रस्थाश्रमात राहून जर तुम्ही संन्यास घेतला तर तो संन्यास शेवटीला जाऊ शकतो. आमच्या स्वामीजवळ जे लोक होते ते सगळे कर्मयोग आचरूनच संन्यास घेतलेला होता. नागदेवाचार्य कर्मयोग आचरून संन्यास घेतला, त्याचा संन्यास शेवटीला गेला. माहीम भट्ट कर्मयोग आचरून त्यांनी संन्यास घेतला, तो त्या संन्यास शेवटीला गेला. आणि अनेक लोक कर्मयोगातूनच इकडं आले होते आणि त्यांनी कर्मयोगात राहून संन्यास घेतला आणि परमेश्वराचं चिंतन केलं आणि परमेश्वर प्राप्ती करून घेतली. म्हणून कर्मयोगापेक्षा संन्यासापेक्षा कर्मयोग केव्हाही श्रेष्ठ आहे. आणि कर्मयोगात राहून देखील तुम्ही संन्यासी होऊ शकता, कारण जर तुम्ही कपडे घालून देखील जर कोणाचा द्वेष करीत असताल तर तो कपडे घालण्याचा काहीच तुमचा फायदा नाही. परंतु जर तुम्ही ग्रस्थाश्रमात राहून ग्रस्थाश्रमाचे कपडे घालून जर कोणाचा द्वेष करत नसतात, कोणची अपेक्षा करत नसतात आणि सतत परमेश्वराचं चिंतन करत असतात तर तुम्ही संन्यासीच आहात. म्हणून त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणले की कर्मयोग संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. ते म्हणले, अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोत्या स संन्यासीच योगीचं निर्न चाकरी. तो नुसता अग्निहोत्राचा त्याग करणारा संन्यासी नाही. कोणता आहे मग? ते म्हणजे कर्मफळाचा कर्म तर करतो पण कर्मावर आश्रित राहत नाही. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोत्या स संन्यासीच योगीचं निर्न चाकरी. नुसता अग्निहोत्राचा त्याग करणारा संन्यासी नाही. आणि पुन्हा म्हणले ते की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मन्यवात्मना तुष्ट प्रज्ञाचे. जो सगळ्या मनातील कामना म्हणजे मनातील कामना सोडून देतो, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मन्यवात्मना तुष्ट, आणि परमेश्वराच्या चिंतनात जो घडून राहतो, मग तो संन्यासी असो का कर्मयोगी असो. संन्यासानं बी परमेश्वराचा सर्व मनातील कामनाचा त्याग केला तरी आणि परमेश्वराच्या चिंतनात राहिला तरी तो देखील खरा संन्यासी होऊ शकतो. त्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. आणि ग्रस्थाश्रमी बी राहून त्यानं जर मनातील सर्व कामनाचा त्याग करून परमेश्वराचं चिंतन केलं, परमेश्वरामध्ये तो घडून राहिला, परमेश्वर चिंतनात घडून राहिला, तरी त्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. मायबाबो, त्यामुळे तुम्ही कर्मयोगात आहात तर कर्मयोगीच राहा. परंतु तुम्ही करा, 60 वर्षे झाले की घरी राहू नका. शेत आहे तुम्हाला, शेतात जा, झोपडी बांधा आणि शेतातच राहा. आणि लवकर झोपा. अर्ली टू स्लीप अर्ली टू राईज, इट विल मेक यू हेल्दी अँड वाईज, असं इंग्रजीत म्हण आहे. त्यामुळं लवकर झोपा, लवकर उठा, परमेश्वर चिंतन करा. तुम्ही जर कमी खातान, योग्य खातान तर तुम्ही काय होता, तुम्ही उठतान त्यावेळेस फुलाप्रमाणे उठता. आणि जर तुम्ही किती बी खात बसतात तर तुमचं शरीर हे जड होईल, तुम्हाला ते उठू देणार नाही, झाडे येईल तुम्हाला. त्यामुळं फुलासारखं उठा आणि फुलासारखं उठून बसा, परमेश्वराचं चिंतन करा. आणि अनेक जनसंसदी टाळा, अनेक जनसंसदी टाळा. आणि ह्या पुत्रदार ग्रहादिसू ह्या ग्रहाच्या पुत्राच्या मोहातून
थोडं 60 वर्षानंतर तरी दूर व्हा आणि शेवटचे क्षण तरी चांगले करून घ्या आणि आपलं भलं करून घ्या, असं मी तुमच्या श्रीचरणी लागून, तुमच्या चरणी लागून विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.